मी डी पांढरे. सध्या सोलापूर शहरामध्ये वाढत असलेले अतिक्रमण, वाढत असलेला अपघात, बोरामणी नाका असेल, हैदराबाद नाका असेल, तुळजापूर नाका असेल, ह्या ठिकाणी सतत गर्दी नसताना सकाळी 9 ते 10च्या दरम्यान खूप मोठे ॲक्सिडेंट होत आहेत. सोलापूर शहरामध्ये जड वाहनास बंदी असतानासुद्धा ट्रॅफिक पोलीस असतील किंवा अधिकारी असतील हे चूक सकाळी 9 ते 10च्या दरम्यान सिटीमध्ये सोडत असतात. त्यामुळे अनेक अपघात घडलेले आहेत आणि सोलापूर शहरामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे. त्याचं कारण म्हणजे 72 तासामध्ये मर्डर झालेले आहेत. थेरी खून घटला असेल, कालचं तर 17 फूटचं मर्डर असेल, अजून दुसऱ्या 1-2 ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे ह्या सोलापूर शहरामध्ये कायदा व्यवस्था आहे का नाही असा प्रश्न पडलेला आहे आम्हाला. आणि सोलापूर शहरातले जे 2 नंबर धंदे वाढलेले आहेत, मटका असेल, गुटखा असेल, खैनी असेल, गांजा, मावा बिनधास्तपणे राजरोसपणे चौकामध्ये विकला जातो. माझा पोलीस बांधव बंदोबस्ताला एखाद्या चौकात राहिला असेल आणि एखादा व्यक्ती जर आकडा लावायला येत असेल तर ते व्यक्ती घाबरतो आकडा लावायला. पण तू आकडा घेणारा म्हणतो अरे आमचे हप्ते आहेत त्यांना, तू बिनधास्त आकडा लाव, असं ते बोलतात. म्हणजे माझ्या पोलीस बांधवांचं, माझ्या पोलीस अधिकाऱ्यांचं ह्या 2 नंबर धंदेवाल्यांचं काय ठेवलंच नाही असं वाटायला लागले. पोलिसाला आकडा लावणारे घाबरतो पण आकडा घेणारा घाबरत नाही. हा कुठं नेऊन ठेवला आहे सोलापूर माझा? बिनधास्त राजरोसपणे आकडे चालतात. भैया चौक असेल, रामलाल चौक असेल, मार्केट यार्ड असेल, जोड बसणं असेल, अक्षरशः विजापूर रोडमध्ये आकडा कंपनी घेण्याच्या वादामधून एका विस्माचा खून झाला आणि त्याला वळण दिलं की पैशाच्या व्यवहारातून झाला. पण हे सत्य आहे, हे आकड्याच्या व्यवहारातून झालेलं आहे. कंपनी तुला का मला याच्यामध्ये हा खून झालेला आहे. तर माझी पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की अगोदरचे जे सिटी साहेब होते त्यांच्या काळामध्ये आकडा पूर्णपणे बंद होता. पण असं काय झालं, आमचे पालकमंत्री फक्त निवडणूक आलं की गोळीमार भेजे में 2 नंबर धंद्याचं काय, ह्याला गोळी कोण घालणार? नाहीतर ते पालकमंत्री येतात, 2 नंबर धंदे बंद झाले म्हणतात. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री येतात, 2 नंबर धंदे बंद झाले म्हणतात, झालं पाहिजे म्हणतात. महाराष्ट्राचे गृहमंत्री येतात, आता मुख्यमंत्री येतात, त्यांना पण आमचे पत्रकार बांधव प्रश्न विचारल्यानंतर हो सोलापुरातले 2 नंबर धंदे बंद झाले पाहिजे म्हणतात पण बंद काय होत नाही. मग हे कुणाच्या हातात आहे? ह्याला वरदा हक्क कुणाचा आहे? शासनाचा आहे की प्रशासनाचा आहे? आणि तुम्हाला सांगतो आकडा खेळायला कुठला वर्ग जातो? मिडल क्लास, गोरगरीब लोक जातात. कुठल्या आमदार खासदारचा मुलगा आकडे खेळायला जात नाही, कुठल्या अधिकाऱ्याचा मुलगा आकडे मटका गुटखा खेळायला जात नाही. जाते कुणाची लोक? तुमचे आमचे सर्वसामान्य नागरिक, तुमचे आमचे सर्वसामान्य मुलं. सकाळी उठले की जसं ते रॉकेलच्या तेलाला अगोदर पाळी लागायची त्याप्रमाणे गुटख्याच्या आणि त्या माव्याच्या दुकानाला अशी लाईन लागते रॉकेलला लागल्यासारखं. आकडा अजून 10 वाजता तर खो खो उघडायच्या अगोदर तिथं लाईन लागलेली असते. हे जातेच कुठले लोक? आपले SC ST बहुजनाचे लोक जातात. हे श्रीमंताचे लोक जात नाहीत, तिथं अधिकाऱ्याचे लोक जात नाहीत, तिथं आमदार खासदारचे लोक जात नाहीत. हे तात्काळ हे बंद केलं पाहिजे. तसेच सोलापूर शहरामध्ये डान्स बार हे राजरोसपणे वेळेचं भान नाही आहे. पहाटे 3 काय 4 काय 2 काय राजरोसपणे डान्स बार चालतात. आणि जे अवैध आहेत त्याच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे आणि जे वैध आहेत पण त्याला नियमाचा वेळ आहे, नियमाचं बंधन आहे, अशा डान्स बारवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच DD दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.